देवासमोर लावण्याचे दिवे अशाच प्रकारे दर 2-3 दिवसांनी तेलकट होतात का? आणि घाई गडबडीमध्ये तुम्हाला हे दिवे साफ करणंसुद्धा जास्त कठीण जातं. तर काळजी करू नका, यावर आणलेलं आहे मी परफेक्ट सोल्युशन. त्यासाठी आपण भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पितळाची भांडी घासण्याची पावडर अशा प्रकारे 2 ते 3 चमचे घालायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला जे दिवे किंवा कोणतेही तेलकट भांडे यामध्ये डिसमेंटल करून टाकायचे आहेत. अशा प्रकारे दिवा खोलून टाकल्यामुळे त्याच्या थ्रेड्सला जो तेलकटपणा लागलेला असतो तो सुद्धा व्यवस्थित भिजतो. अशा प्रकारे या पाण्यामध्ये आपण हा दिवा 7 ते 8 तास असंच ठेवणार आहोत. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता दिव्याला सर्व बाजूने पावडरची कोटिंग झालेली आहे. यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हाताने यावर चोळतोय तेव्हा याला जेव्हा तेलकटपणा राहिलेला नाही आहे. यानंतर अशा प्रकारची घासणी घेऊन आपण दिवा फक्त एकदा व्यवस्थित घासून काढायचा आहे. दिवा अगदी सहजपणे स्वच्छ झाला आहे. भांड्यामधलं पाणी काढून टाकल्यानंतर तुम्ही ही पावडर रियूजसुद्धा करू शकता. भिजल्यामुळे थ्रेड्समधला जो तेलकटपणा आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित निघून येतो. दिव्याचा हा छोटासा पार्ट घासणं थोडंसं जरा ट्रिकीच असतं. तर यासाठी आपण काय करायचं आहे, हा पार्ट आपण अशा प्रकारे घासणीवर रब करायचा आहे, ज्यामुळे तो सहजपणे स्वच्छ होतो. सर्व बाजूने अशा प्रकारे घासणीवर रब करायचं आहे. तुम्हाला जर पितळाची भांडी तेलकटपणा काढून कशी स्वच्छ करायची ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच डेली लाईफ हॅकसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.